वसई विरार शहरात पुन्हा एकदा धो पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि वसई विरार शहरातील सकल भागी पुन्हा एकदा जलमल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या विरार पूर्वेकडील पोस्ट ऑफिस या ठिकाणी आहे। हा रस्ता जो आहे तो पूर्णतः जलमय झालेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे याच रस्त्यावरून विरार रेल्वे स्थानक या ठिकाणी जाता येतं, मात्र पाणी साचल्यामुळे हा रस्ता जो आहे तो पूर्णतः जलमय झालेला आहे। ज्याच्यामध्ये जे चेंबर लाईन्स आहेत, मोठी गटर आहेत, ती देखील ओव्हरफ्लो भरलेले आहेत। त्यांचं पाणी आणि डोंगराचं पाणी देखील याच ठिकाणी आलेलं आहे। विशेषतः हा जो रस्ता आहे, हा रस्ता 3 ते 4 मार्गाने मिळतो। महामार्ग असेल, रेल्वे स्थानक असेल, डोंगरपडा असेल, मनवेलपडा असेल, त्यानंतरला नारंगी गाव असेल, अशा गावांना जोडणारा हा रस्ता आहे। मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे आता या ठिकाणी वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। नागरिकांनी नाराजी केलेली आहे। याच परिसरात राहणारे काही तरुण देखील या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि वाहनं काढण्याचे काम करत आहेत। सर, आपलं नाव काय? माझं नाव राहुल शिर्के। काय सांगाल? वाहनं अडकलेली आहेत, पाणी साचलेलं आहे, तुम्ही सगळं व्यवस्था सुरळीत करण्याचं काम करताय, काय नक्की मागणी आहे? साहेब, प्रशासनाकडे एवढीच माझी मागणी आहे की प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी जीवदानी नगर जुनं पोस्ट ऑफिस या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाणी साचलेलं आहे। तर कुठेतरी प्रशासन या गोष्टीला जबाबदार आहे। प्रशासनाने या ठिकाणी आपल्या कामाची पूर्तता योग्य प्रमाणात केलेली नाही आहे। म्हणजे अवैध बांधकाम वाढलं का? अवैध बांधकाम वाढले आहे तसं बोलता येईल, पण कसं आहे, जे बिल्डरांनी ज्यावेळेस डेव्हलप केलं तर त्यांना जागा सोडलेली नाही आहे, समजलं का? त्यामुळे नैसर्गिक नाले या ठिकाणी नामशेष झालेले आहे। काय वाटतं नक्की प्रशासनाने काय केले पाहिजे याच्यावर उपाययोजना? उपाययोजना प्रशासनाने अशी केली पाहिजे की या ठिकाणी नाले सफाई ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे। नगराची रचना जशी पाहिजे होती त्या पद्धतीने झालेली नाही आहे, तर नगर रचनेचा या ठिकाणी प्रस्ताव मांडून प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। नक्कीच एकंदरीत पाहिलं तर शहराचा विकास हा वाढत चाललेला आहे, मात्र डोंगराळ भागापासून निर्माण झालेले जे नैसर्गिक नाले आहे ते नालेच आता बुजवण्यात आल्यामुळे आता हे पाणी जे आहे ते शहरामध्ये घुसू लागले आहे। आता या पाणी कधी निघणार, पाण्याचा निचरा कसा होणार याकडे मात्र प्रवाशांसह नागरिकांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।